आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गॅझेटियरमध्ये सर्व 55 सदस्याची नावे जाहीर करून राज्य शासनानं आपली एक बाजू पूर्ण केली आहे. आता जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा चेंडू जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कोर्टात आहे. जिल्हाधिकारी ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकचा कार्यक्रम जाहीर करतील त्या दिवशी मग धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असणार हे स्पष्ट दिसणार आहे. तसं पाहिलं तर महायुतीत जी की 70% जिल्ह्यातील मतदारसंघात तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले, परंतु जी 30% हे होत त्यात परंडा, भूम आणि वाशी या 3 तालुक्यातील 13 जिल्हा परिषद गटात महायुतीत एक वाक्यता नव्हती. तिथं भाजप काही ठिकाणी वेगळं लढलं, राष्ट्रवादी अजित पवार वेगळी लढली आणि शिवसेने एकनाथ शिंदेच्या तेथील आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आपला स्वतः सोबत त्यांनी लढवलेल्या 13 ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले होते आणि यात जवळपास 8 ते 9 जिल्हा परिषद गटात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार विजयी झाले. एकूण जे धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदस्य निवडून आले त्यापैकी अर्ध्याच्या वर वाटा हा तानाजी सावंत यांच्याकडे जातो. त्यामुळंच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील जी मुंबई स्थित मंडळी आहे आणि त्यांना आपल्या वैयक्तिक हेतूसाठी मदत करणारे स्थानिक नेते आहेत, त्यांना सत्ता महायुतीची यावी, त्यातही भाजपच्याच महिला अध्यक्षपदी असावेत असं मनोमन वाटत आहे आणि त्याप्रमाणेच सूत्र काय कालपर्यंत हलवत होते असंच दिसतंय. परंतु तानाजी सावंत आणि असंख्य शिवसैनिकात भाजपच्या अध्यक्षपदाबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यातले त्यात यांच्याबरोबर यांना पाठिंबा द्यायचा की नाही यावर पण त्यांची मतांतर आहे. त्यामुळं सत्तेचा तिढा सहजासहजी सुटेल असं वाटत नाही. पण तरी मी जे 2-3 व्हिडिओ तुम्हाला सांगितलं की जर महायुतीची सत्ता धाराशिव जिल्हा परिषदे वर यायची असेल तर त्यासाठी काय तो निर्णय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घ्यावा लागणार आहे. आता काल ज्यावेळेस ॲडव्होकेट अजित उर्फ अण्णा खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष कसं भाजपच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न चालू आहेत असा आरोप केला होता. पक्ष संपवण्यात पालकमंत्री, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख आणि काही गद्दार शिवसैनिक यांचा सहभाग असल्याचं आरोप अजित खोत यांनी केलेला होता. तर तिकडं युवा शिवसेनेचे अविनाश खापे हे जर भाजपकडं
बहुमताचा आकडा आहे, तर मग ते उगाच कशाला बाहेर फिरतायत. त्यांनी इथंच बसावं आणि आपली सत्ता आणून दाखवावी असं आव्हानच त्यांनी दिलं आहे. त्यामुळं हे काही अविनाश खापे किंवा ॲडव्होकेट अजित खोत यांना लगेच साक्षात्कार होऊन यांनी यांचं कार्य नाही, यांच्या मागेही पक्षातील कोणतरी बड आसामी असाही असणार आहे आणि त्यामुळंच ते पत्रकार परिषदा घेऊन आरोप करतायत आणि माध्यमांशी चर्चा, पक्षाच्या हिताची चर्चा करत असल्याचं ते दर्शवत आहे. आता खरं पाहिलं तर जिल्हा परिषदेचा सत्तेचा सोपान चढणं कोणाला सहज सोपं नाही असंच एकंदरीत चित्र आहे आणि अशीच व्यवस्था जिल्ह्यातील मतदारांनी सर्वांना करून दिलेली आहे. आता या खरं बुद्धिचातुर्याचा वापर करून अनेक सदस्यांना आपलंसं करण्यात जो पक्ष यशस्वी होईल त्या पक्षाचं सत्ता यायला काही हरकत नाही असं दिसतंय. परंतु नेमकं काय होणार या संदर्भात आता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईहून रात्री उशिरा एक सूत्र सांगितलं आहे. त्यांनी आम्हाला महायुती म्हणून सत्ता स्थापन करायची आहे, पण त्यात 2.5 वर्ष शिवसेनेचा, 2.5 वर्ष भाजपला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असं सूत्र असावं आणि उपाध्यक्षपद हे आलटून पालटून देण्यात यावं. हे आम्ही याच्यावर चर्चा केली आहे. यावर जवळपास सर्वांचं एकमत झाल्याचं त्यांचं प्रताप सरनाईकांचं म्हणणं असून आता यावर कदाचित आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेऊन चर्चा करतील. 12 जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे धाराशिव सोडून 11 जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा जो काही फॉर्म्युला ठरेल तोच धाराशिवला पण लागू होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता जास्त दिवस आपल्या समोर हे गुढ राहणार नाही, कारण उद्या सोमवारी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार हे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील असं दिसतंय. त्यामुळं फार जास्तीत जास्त हा महिनाअखेरपर्यंत जिल्हा परिषदेचं अध्यक्षाची निवड होईल आणि मग जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता आली आहे हेही स्पष्ट होईल. तर ही लढाई आणखी 8-10 दिवस आपल्याला चालू असल्याचं दिसत. ह्या शाब्दिक लढाईतून काय हाती लागतंय की नाही हेही आपल्याला लवकरच कळेल. जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेलं घमासान तर तिकडं आज श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानबरोबर T20 वर्ल्ड कपमधील सामना संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. पाकिस्तान सर्वच बाबतीत आपण आपला शत्रू मानतो, परंतु क्रिकेटचा खेळ हा दोन्ही देशाच्या बाहेर का होईना पार पडत असतो आणि आज कोलंबोत तो सामना होणार आहे. संध्याकाळी 7च्या सामन्यावर तसं पावसाचंही सावट आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा पाक संघाबरोबर हस्तांतरण करणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आत्तापर्यंत
दोन्ही संघात कपात 2020 विश्वकपात 8 सामने झाले आहेत. त्यातली जवळपास 7च्या आसपास सामने भारतानं जिंकलेले आहेत. आता आजचा 9वा सामना होईल. तो सामना कोण जिंकेल त्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.